अजित बोरकरची आणि शेंडगे डॉक्टरची मी माफी मागते. मी अनिता अण्णा चव्हाण. त्या दिवशी आमच्या घरापुढे भांडणं झाली. भांडणं झाल्यावर जास्त माणसं होती ना, अंधार बी होता तिथं. मग अंधार होता, जी माणसं होती हाणामारी करणारी त्यांचं काय मला चेहरे ओळखायला नाही. आणि ही माणसं समोर होती. मग ह्या म्हणजे मी दवाखान्यात होते त्यामुळे मला टेन्शन बी जास्त आलं ना नवऱ्याला मारल्यामुळं. आणि जी मी नावं जी घेतली ती अजित बोरकर शेंडगे डॉक्टर त्यांचा ह्या भांडणात काही संबंध नाही. आणि मी ह्याच्या वतीनं अजित बोरकरची आणि शेंडगे डॉक्टरची माफी मागते की माझ्याकडून चुकून नाव आले ते. तुम्हाला त्या दिवशी जी मारहाण झाली त्यामध्ये मग आता तुम्ही ही जी नावं घेतली त्यांचा काय रोल? हा, जी नावं घेतली होती त्यांचा काही सुद्धा या गोष्टी सोबत आणि ह्या भांडणासोबत काही संबंध नाही. प्रश्न असा उपस्थित होतो मग ती मारहाण तुम्ही केली? काही माहित नाही ती कुणी हाणमार केली काय. लोक तुमच्या ओळखीचे नव्हते? ती लोक आमच्या ओळखीची काय, कारण की जास्त माणसं होती ना. आणि कुठली लोक काय करतील काहीच आम्हाला माहित नव्हतं. कुठली माणसं ती काहीच माहित नव्हतं मला. मग आता तुम्ही पोलीस स्टेशनला त्यांची नावं दिली ती माघारी घेणार आहे? हा, जी पोलीस स्टेशनला मी अजित बोरकरची आणि शेंडगे डॉक्टरची नाव दिली ती मी माघारी घेणार आहे. ह्या गोष्टी ह्या भांडणात अजित बोरकरचा आणि शेंडगे डॉक्टरचा काही येवा देवा घेवा काही नाही. मॅडम, त्या निमित्तानं प्रश्न असा उपस्थित होईल, तुमच्यावर तुम्ही दबाव टाकलाय का? तुमच्यावर कोणाचा प्रेशर आहे? नाही, माझ्यावर कुणाचा प्रेशर नाही, कुणाचा दबाव नाही. कारण की मी मनानेच, कारण की त्या दोन्ही माणसांचा काही या गोष्टी संबंध नाही म्हणून मी स्वतः त्या दोघांची नावं माघारी घ्यायला लागली. या तुम्ही नाव माघारी घेण्याबाबत तुम्हाला कोणी प्रेशर केलं? नाही, कुणी सुद्धा नाही. कारण की ती दोन व्यक्ती नव्हतीच म्हणून मी नाव ही दोन माघारी घ्यायला लागली. तुम्ही एवढं खात्रीशीर कसं काय सांगताय ते नव्हतीच म्हणून? नव्हती ती दोन, कारण की अंधारात चेहरे कुणाचं ओळखायचं आलं नव्हतं ना. कुणी हाणमार केली कुणी काय काहीच माहित नाही. मी त्या दोघांची माफी मागते. तुम्ही पोलीस स्टेशनचे जी तक्रार दिली ती माघारी घेणार? हा, जी पोलीस स्टेशन मी तक्रार दिली ना, मी तक्रार माघारी घेणार.